शुक्रवार आहे आणि आज आपली मॅच आहे मालतोंडी सोबत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आता दिवस खूप छान होणार आहे कारण की लगभग एका महिन्यानंतर आपल्यात मॅच आले आणि तुम्ही बघा असाल मागू आले जातात 7 लगभग 8च्या दरम्यान आपली मॅच सुरू होईल आणि आता दिवस आपल्याला गाजवायचा आहे हे निर्धार ठेवूनच मी मनामध्ये चालू आहे. तर त्याला भेटूया आता ग्राउंडवर. ग्राउंड आहे उलव्याचं, त्यामुळे आता इथून आपल्याला लगभग अर्धा तास लागेल पोहोचायला. असं तर येणार मॅचला अजून सुरुवात झाली. सागर आहे गणपती बाप्पा कशाला ते आवाज कधी रेकॉर्ड होतो गणपती बाबा एकदम करते बाबा एकदम बरोबर गणपती बाप्पा काय करायचं नाही तुमचे करा. माझ्याकडे देखील मी एकच सांगेल की एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट खचून स्वतःला कमजोर तुम्ही लिखू नका. लाटेपेक्षा समुद्र नेहमीच मोठा असतो. जग ओढेल, स्वतःला फक्त मागे कधी खेचू नका. आदित्य ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल 9:29 पडतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस समोर खेळलाय. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील. पहिल्याच बॉल वरती 6 षटकार. ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरतून बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. बॉलर तयार. अभिजित यांचा बॉल एस्टांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड. बॉल एस्टांचा वेध घेतोय आणि फलंदाज इथे त्रिफळाचीत हातात झाले कारण टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि त्यानंतर विकेटचं पतन. हो इथं मी आउट झालो आणि त्यानंतर निलय दादानं षटकार आणि चौकारांची आतिषबाजी लावली. चक्क 40 धावांची पारी खेळत. हो 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 काय बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलं निलेश शेलार यांनी आणि हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मालचोनी संघाकडनं बघूया पहिला षटक अक्षयाचं समोर फलंदाज अथर्व चांगल्या चेंडू खेळला गेला. पॉईंट क्षेत्ररक्षण करतो. सर्वेस बॅटिंग काढत होतो. चेंडू हवेत आत्तामध्ये काही चुकी करणार नाही. पहिला हादरा बसतो तो गणेशचा पहिला चेंडू आता चांगला चेंडू खेळून गेलाय. काय कोणाच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक असेच चांगलासा हातामध्ये सोपा असा झेल फुलटॉप चेंडू औषधी 40 षटकारामध्ये आणखीन मोठा तयार करतोय. एका हातामध्ये मात्र झेल सीमा रेषेला काय झेल पकडलाय. झेल मध्ये सामन्यामध्ये पूर्णमध्ये कमबॅक करतोय भगवली संघ. हा जर चौकार किंवा षटकार गेला असता सामन्यात चित्र थोडंसं उलट दिसलं असतं. परत एक चेंडू 9 धावा आणि सामना मात्र भगवली संघाने शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. साहिल दळवी आणि जयेश दळवी नाहीये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला ऑन साइड. ओ इथे फटका फसला. निलेश शेलार बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन द्यावं लागेल. टॉस जिंकून तुम्ही काय घेणार आहात.
आणि याची अपेक्षा आपण सर्व संघांकडून करूया. पंचांकडे अपील, पंचांनी दाद उचलून धरली आहे. आणि अंतिम षटकामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला आक्रमण करावं लागतं आणि प्रत्येक बॉल सीमा बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीवाडी संघ हा गोलंदाजी करतोय. 4 आणि बॅटिंग करताना बनवलेले आहेत 3 माते एक बॅटिंग 60 आणि विजयासाठी बनवायचे आहेत आता टीम भोगवली शिवाजीवाडी या टीमला धावा 61. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पहिला चेंडू फुलटच चेंडू एक्स्ट्रा करून चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं गणेशसाठी चांगली बॅटिंगची कडा गेली यक्षच्या हातामध्ये आणि हातामध्ये कोणती चूक करत नाही आणि पहिला हात राब असतो तो गणेश शरपडे. कुठे चेंडू मागच्या सामन्यात मी काय रे ठरवतो चेंडू फुलटच चेंडू फुलटच चेंडू लगाकडे फुलटच चेंडू हा धावा खेळतो चेंडू अकडपच आणखी एक फुलटच चेंडू फुल 3 षटकांच्या मते येण्यासाठी अकडपचा चेंडू पहिला चेंडू फाईन नगर चेंडू तो असा षटकांना स्वतःचा खाता होत आहे तर आपण मैदानामध्ये उतरत आहे आणि फाईन नगर चेंडू खेळून कोणा सामना जिंकतो तो भोगवली संघ पुढच्या सामन्यासाठी आता 2 त्याचे जिंकलोय. नाश्ता चाललंय तिसरी मॅच होणार आपली आवडीला वेळ आहे आलं म्हणून बनवून देणं या नाश्ता करायला. ही आमची 12वी प्लेअर और आसानी के साथ 2 रन भी यहाँ पर मुकम्मल. टीम का टोटल बन चुका 1 ओवर के 100 विकेट बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 19 रन जाएंगे. गेंदबाज है मिस्टर गणेश. क्या हुआ हम कहते हैं ना भाई हमें तो अपने में लूटा गौरव में कहा दम था. ये गेंद हवा में ये देखिए विकेटों का सिलसिला जारी हो चुका है. तू चल के मैं आया भाई तुमने ये मेरा क्या हाल किया. और फुटॉस गेंद थी. टाइमिंग कितना जज करेंगे देखना चाहिए. यहाँ पर देखिए एक हाथ में कैच लपका के ऊपर लग चुके हैं. 2 रन के आसानी के साथ मुकम्मल. तीसरे के लिए भागे क्या होगा. और देखिए यहाँ पर 2 ही रन मिलेंगे. विकेट जरूर मिलेगी. पहली पारी यहाँ पर समाप्त हो चुकी है. टीम का टोटल स्कोर बन चुका है 76 रन. भौमिक धनावडे षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा पहिला बॉल प्रगतीपथावरती मॅचच्या सुरुवात. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला आहे अजय भोडगर. अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हुआ घर. फटका चांगला जागा बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवत खेळलेला इनसाइड. काय फटका होता. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल चांगल्या प्रकारे कट केला. आक्रमण हल्ला बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमारेषा पार. षटकार. फटका हाही फसलाय. 3 खेळाडू बॉलच्या खाली. कॉलिंग कुणाचं पकडले समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या. मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. स्क्वेअर कटचा फटका. बॉल निघाला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे धडाका लावलेला आहे. मोठ्या फटक्यांचा धिंगाणा घातलाय. पायांचा वापर केला. बॉल ऑन साइडला भिरकावला. बॉल पाठवलाय. 6 बॉल 29. फटका खेळलाय लॉंग ऑनला परंतु इथे फटका फसला. विकेटचं बटन फॉलो थ्रू मध्ये पकडलेला आहे. कॅच वेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची. ऑन साइडला वळवला. 11 संघ हा एकदा बक्षीस पात्र फेरीमध्ये हंगामाला पोहोचलेला आहे आणि जर हा सामना जिंकला तर हा संघ दुसऱ्यांदा बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतोय. परंतु शिवाजीवाडी भोगवली हा दुसऱ्यांदा 3ऱ्या फेरीमधून माघारी जातोय. परंतु आपण चांगले खेळलात. आपण चांगली फाईट दिलीत. एवढी मेहनत करून सगळं करून सरांनो आज परत 3ऱ्या राऊंडला गेल्या वर्षीपासून. आणि मला वाटतं याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कोणती नसेल कारण की 2 मॅच एवढ्या संघर्षानंतर 3ऱ्या मॅचला आपला परफॉर्मन्स अजून कसा चांगला होईल याकडे नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो पहिली ट्रॉफी आपल्या मंदिरात न्यायची आपल्याला. त्यासाठी आपला प्रयत्न करावा लागणार आणि यासाठी कोणी एकटा काही करू शकणार नाहीये. सगळ्यांची
साथ जर असली, सगळ्यांचा परफॉर्मन्स जर राहिला तरच आपली टीम बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणार. असो, टीम मजबूत झाली. क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे आणि त्याच्याशिवाय या गेममध्ये कोणालाही तारा नाही आहे. पहिल्यांदा आपण एक राऊंड सुद्धा जिंकायचो नाही, आता आपण तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचतोय आणि थोडे दिवस अजून वाट बघा, नक्कीच आपण बक्षीसपात्र फेरीमध्ये असणार. थँक्यू टीम, आणि इथून पुढे सुद्धा आपला सपोर्ट सगळ्यांचा राहू द्या.